म्हणतात. पुंडलिकावर देव परीक्षा चोखा भोजन नागाबाई नामदेवा शरण यांचे पूर्ण प्रतिपादन द्वाराशात कथी. 12व्या अध्यायामध्ये नागाबाई ही शरण नामदेवाला आली आणि सावता महाराज चोखोबा नामदेव महाराजांची परीक्षा चोखोबा रायांचं भोजन भगवंताच्या ताटामध्ये झालेलं हे सगळी काही कथाने त्या 12व्या अध्यायामध्ये कथन केलेली आहे असं ऐकणाऱ्या मंडळीला ग्रंथकार सांगू लागलेले. हरिबा कामाजीचे कथन ओंकार स्वामी प्रतिपादन आरण क्षेत्र परिपूर्ण त्रयोदशी कथिले. 13व्या अध्यायामध्ये आरण क्षेत्राचं महत्व साधूच्या सहवासानं प्राप्त झालं आणि त्या ठिकाणी जे महाराज होते, कोणते महाराज होते? ओंकारेश्वर महाराज आणि हरिबा महाराज यांना संगती त्या ठिकाणी सावता महाराजांची लागलेली आहे. त्यांची महती कशी वाढलेली आहे हे 13व्या अध्यायामध्ये कथन ग्रंथकाराने श्रोत्यांना सांगितलेलं आहे. चतुर्दश कळचा अध्याय सावता प्रयाण समय काशिबाचा अभिप्राय सुख सकळ जनाचा. 14वा अध्याय म्हणजे कळस अध्याय जो आता चालू आहे. कळस अध्याय म्हणजे शेवटचा. कळसाचं काम झाल्यानंतर मंदिराचं बांधकाम संपलं तसं कळस शेवटचा अध्याय झाला म्हणजे चरित्राला पूर्णविराम झाला. या कळस अध्यायामध्ये महाराजांनी महानिर्वाण केलं. इहलोकीचा निरोप घेतला आणि आपल्या निजधामाला परलोकाला आपल्या सगळ्या सवंगड्याला आपल्या शिष्याला आपल्या भक्ताला सगळ्यांना सोडून त्यांनी महानिर्वाण साधलं. त्यांच्या भक्तांना ही बातमी कळाली आणि त्यांच्या दर्शनासाठी उत्कंठा लागलेले भक्त आरणगावी आले आणि त्यांनी त्यांच्या वियोगाने फार खेद केला आणि त्यांचा निरोप घेऊन आमच्या बरोबर चला म्हणून त्या ठिकाणी पंढरीला आले आणि पंढरीला येऊन पांडुरंगाची चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन, काकडा भजन, तिथला सर्व काही संत समागम, हरिकथा श्रवण असं पार पाडलं. ही कथा आजच्या चालू असलेल्या कळस अध्यायामध्ये 14व्या मी तुम्हाला सांगितलेली आहे असं ग्रंथकार सांगू लागलेली. वारीचा प्रकार गुरु ज्ञान परंपरा थोर अनुक्रमिका आरती प्रकार चतुर्दशाध्यायी गुरु ज्ञानाचा गुरु कृपेचा महिमा माझ्या वारीचा प्रकार स्वतःचा अनुभव. इथून आरणगावी मी माझ्या गुरु महाराजांचा आशीर्वाद घेऊन माझ्या बरोबर तुम्ही गुप्त रूपामध्ये चाला. तुम्हाला आता प्रगट होता येत नाही पण प्रत्यक्षरित्या माझ्याकडे तुम्हाला येता येत नाही. अप्रत्यक्षरित्या माग पुढे माझा सांभाळ करीत मी तुमचं चरित्र ऐकलेलं आहे. तुमचं सर्व काही चरित्र मी पाहिलेलं आहे. आता तुम्ही मला सोडून गेलात मला न विचारता. ही कंत माझ्या अंतकरणाला लागलेली आहे. आता शेवटी तरी अप्रत्यक्षरित्या माझ्या बरोबर तुम्ही पंढरीला चला. माझ्या बरोबर चंद्रभागेला स्नान करायला या. माझ्या बरोबर काकडा भजन करायला देवाच्या दर्शनाला तुम्ही चला. हे सगळा काही प्रकार मी माझा स्वतःचा प्रकार मी तुमच्या समोर सांगितलेला आहे. मी ग्रंथ कसा लिहिला ग्रंथामध्ये पहिल्या अध्यायापासून कळस अध्यायापर्यंत काय लिहिलं, आरती गणपती बाप्पाची कशी केली, गणपती बाप्पाचं वर्णन कसं केलं, सरस्वतीचं वर्णन कसं केलं, गुरुचं संतांचं सर्व महाराजांचं चरित्र रसाळपणाने गुरु कृपेने मी या ठिकाणी शेवटपर्यंत सांगितलेलं आहे. हेच कथन मी शेवटच्या अध्यायापर्यंत सुरुवातीपासून केलेलं आहे असं श्रोत्यांच्या चरणी प्रार्थना करून ग्रंथकार बोलू लागले. या कथ्याधिष्ठान महादेव पूर्ण निधान तेने करुणी संभाषण पार्वती मुक्त केली. ज्यानं पार्वती उपदेश करून भवसागरातून तारली आज्ञातिमिराकडून ज्ञान प्रकाशाकडं पार्वतीला ज्या महादेवानं नेलेला आहे. या कथेचा अधिष्ठात्रा कथेचा अधिष्ठान आश्रयस्थान महादेव आहे
आणि त्या महादेवाच्या आशीर्वादामुळे हा मी ग्रंथ महाराजांचं चरित्र लिहू शकलो. माझ्या पदरचं काही नाही. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी आणि शिकविता धनी वेगळाची असं महाराज या ठिकाणी लहान होऊन श्रोत्यांना मोठेपणा देऊन सावता महाराजांचं वर्णन करून कथन करतात. पार्वतीने मचिंद्राने गोरक्षाने गैनीनाथाच प्रेम भावे अर्पिले. हो, प्रेमाचा भाव आणि जगताचं बीज असलेलं ज्ञान महादेवाकडे असलेलं कुणाला माहित नसलेलं पण पार्वतीच्या हट्टानं महादेवाकडून पार्वतीला मिळालं. पण ते अर्धवट मिळालं, अर्धवट राहिलेलं मच्छिंद्रनाथाने त्या पार्वतीच्या आशीर्वादामुळं कृपेमुळं ऐकलं आणि मच्छिंद्रनाथाने आपल्या शिष्य उत्तमाला गोरक्षाला दिलं. गोरक्षनाथाने आपल्या शिष्याला गैनीनाथाला दिलं आणि गैनीनाथाने स्वतःच्या शिष्याला निवृत्तीनाथाला दिलं. असं हे गुरु परंपरेनं महादेवाकडून माऊलीपर्यंत ज्ञान चालत आलं आणि त्या माऊली महाराजांची संगती सावता महाराजाला लागली होती. म्हणून अशा महापुरुषाचं दिव्य पुरुषाचं वर्णन करावं वाटलं की ही देवाची आज्ञा, देवाची इच्छा म्हणून मी तुमच्या समोर मांडलेलं आहे असं नंतर बोलतात. कयानी प्रसादे निवृत्तीने ज्ञानदेवाचे ताच प्रेम रसे अर्पिले. हे जे काही प्रेमाचा रस आहे, भक्तीचा रस आहे, विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस आणि पुढता पुढती आस सेवावी पुन्हा पुन्हा सेवन करावं वाटतो. हा भक्ती रस विटत नाही आणि असा हा रस म्हणले महादेवापासून पार्वतीपासून गुरु परंपरेनं गैनीनाथापर्यंत आला. गैनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवासा